यवतमाळमधून एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। यवतमाळमधल्या राळेगाव तालुक्यामधून जवळपास 6 महिन्यात 34 मुली बेपत्ता झाल्याचा दावा भाजपच्या एका स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे। भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी असं म्हटलेलं आहे की जवळपास 34 मुली बेपत्ता झालेल्या आहेत। यामध्ये लव जिहादचा सुद्धा अँगल असू शकतो असाही आरोप त्यांनी केला आहे। या विरोधात आज भाजपने आंदोलन सुद्धा केलं, पण ही सगळी माहिती समोर आल्यानंतर एनडीटीव्ही मराठीची टीम राळेगावात पोहोचली। तिथं रियालिटी चेक केला, त्यावेळेला नेमकं काय आढळून आलं आपण पाहूयात। यवतमाळमध्ये मानवी तस्करीचे रॅकेट। यवतमाळमधून 6 महिन्यात 34 मुली गायब। 34 आकडा आला कुठून? यवतमाळमधल्या राळेगावात लव जिहादचे रॅकेट। एनडीटीव्ही मराठीचा यवतमाळमधून मानव तस्करीचा रियालिटी चेक। महाराष्ट्राच्या राळेगाव भागातून 34 मुली बेपत्ता झाल्याचा दावा करण्यात आला होता। या प्रकरणामध्ये पैशांचं आमिष दाखवून धर्मांतरण किंवा मानवी तस्करी सामील असल्याचं बोललं जात होतं। याच दाव्यांचा रियालिटी चेक करण्यासाठी एनडीटीव्ही मराठीची टीम राळेगाव इथं येऊन पोहोचली आहे। तस्करी, मुलींची तस्करी। यवतमाळमधल्या राळेगावात मुलींची तस्करी होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। आरोप करणारे भाजपचे नेते सांगतायत 6 महिन्यात तब्बल 34 आदिवासी मुली बेपत्ता झाल्या आहेत। या प्रकरणात एका मुलीची ऑडिओ क्लिपही समोर आली होती। समजलं का? पोरीचं काम घेऊन चालली म्हणतो तो पुण्याले। अच्छा अच्छा, हा एकटीच? एकटीने तर काल 10 जणांना नेणार आहे। शुभम मामा चालला संग। शिवमामा कोण? पोरी काढणारा। अच्छा, कुठं कुठच्या? आपल्याच गावातला आहे, हे इकडं राहते फुकटनगर मध्ये। अच्छा अच्छा, हम्म, ते कल्याणी आत्या करते वाटतं ते काम? हो। सोडलं का? नाही, बाबा मला आपल्याच तर गावात दिसते करा पाहिजे। मोबाईल वर काम करत असते याईनी। अच्छा, असं आहे का? तिचे काम ते तिले जेल झालती ना या कामासाठी, हा हा, तर म्हणून ते फक्त मोबाईल वर करते, जात नाही कुठं। आता जर तिचं नील झालं ते तर जाते मग। अच्छा, तिचा नवरा? बाबा कल्याणी आत्याचंही लग्न दिलं तर करून कल्याणी आत्या निघाली होती ना। आज माझ्यावर कुरेशी। हो, त्यानंच दिलं। हो का? मग खतरनाक काम आहे। तो भी करते का काम तसे? कोण? मदर कुरेशी? नाही हो, ते मजरही करते। मला वाटलं नाही। पैसा किती भेटते मग, पण बदलवायला लागते। तुला काय वाटतं चांगलं काम आहे? नाही, मला चांगलं नाही वाटत बा। सांगत हा पैसा भेटते पण बदलवायला लागते। अच्छा अच्छा, तस्करी कशी होते याबाबत धक्कादायक माहिती या संभाषणातून समोर आली आहे। मजहर कुरेशी हाच या तस्करी प्रकरणातला प्रमुख आरोपी असल्याचा आरोप करत भाजपनं यवतमाळमध्ये आंदोलन केलं। मजहर कुरेशीला त्याच्या घरात तलवार सापडल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे। त्या ऑडिओ क्लिप रिलेटेड आम्ही सर्व अँगलमधून चौकशी आतापर्यंत करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये त्या मुली बोलले, पण त्यांच्याकडे स्पेसिफिकली का माहिती नव्हता। तरी पण जो नाव ऑडिओ क्लिपमध्ये आले आमच्यासमोर, ते सर्वांना आम्ही बोलवून त्यांना पण इंट्रॅगेशन करण्यात आलेलं आहे। त्याच्या दरम्यान 1-2 लोक आहे, कल्याणी कुरेशी आणि त्यांचे पती मजहर कुरेशी, हे लोक जनरली लग्न करून देतात। याच्यामध्ये आतापर्यंत ते 6 लेडीजला लग्न करून दिलेलं आहे। त्याच्यामध्ये काय अल्पवयीन मुली सध्या परिस्थितीपर्यंत मिळून आली नाही आहे। याच्यामध्ये हे लेडीज ज्यांना लग्न होत नाही, आर बाहेर जिल्ह्यामध्ये ज्यांना लग्न होत नाही पुरुषला, त्यांना मध्यस्थी करून हे लोक लग्न करून देण्यासाठी हे करतात। त्याच्यामध्ये काही कमिशनसारखं घेतात म्हणून आमच्यासमोर सध्यापर्यंत आलेलं आहे। याच्यामध्ये काही ट्रॅफिकिंगच्या रिलेटेड माहिती चौकशीमध्ये निष्पन्न झालेलं नाही आहे। पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मजहर कुरेशीच्या वडिलांनी आपला मुलगा निर्दोष असल्याचा दावा केला आहे। नहीं सर, वो तो ऐसा अगर से करता तो हमको भी तो मालूम पड़ता था ना कुछ, हम तो घर के लोग हैं ना, मगर ऐसा कुछ हुआ ही नहीं सर। ये उसको फंसाने की कोशिश कर रहे सर। कौन कर रहा है फंसाने को? अब यही जो करने वाले जो कर रहे हैं वो सर।
और मेरे घर पर आकर कल मोर्चा ला के पूरा फोड़ फाड़ करे और ये मकान मैंने बड़ी मुश्किल से बनाया। मेरा खेत बेचा मैंने। नहीं, आपके घर से कोई हथियार वगैरह बरामद हुआ है? नहीं सर, नहीं पुलिस का कहना है कि आपके घर से हथियार बरामद हुए। नहीं सर, बरामद नहीं। नहीं। यवतमाळमधून 6 महिन्यात 34 मुली गायब झाल्याच्या आरोपामुळे विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. प्रफुल्ल जी 34 मुली बेपत्ता आहेत राळेगाव आणि आजूबाजूच्या भागामधील असा आपण आरोप केलेला आहे. काय आधार आहे या आरोपाचा, काय म्हणायचं आपल्याला? मागील वर्ष दीड वर्षापासून राळेगाव आणि अनेक आजूबाजूच्या तालुक्यातल्या अनेक मुलींच्या मिसिंगच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त होत्या. प्रथमदर्शनी मुलीने स्वइच्छेने घर सोडलं आहे किंवा तिच्या मित्रासोबत प्रियकरासोबत लग्न करून ती दुसरीकडे गेली आहे असं वर्करने वाटत होतं. परंतु जेव्हा आमच्या हातामध्ये ती ऑडिओ क्लिप आली, त्या ऑडिओ क्लिपमधून लक्षात आलं की मुलींचं जबरीने लग्न करून देणे, तिच्या आईवडिलांना आमिष दाखविणे, त्यांना पैसे देणे, त्यांच्यासाठी खोटे दस्त तयार करणे, आधार कार्ड खोटं तयार करणे, खोटे बर्थ सर्टिफिकेट तयार करणे, असं एक मोठं सिंडिकेट काम करत आहे असं त्या ऑडिओ क्लिपमधून लक्षात आलं. गंभीर बाब आहे. आमचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट प्रफुल्लजी चव्हाण यांच्या प्रथमतः लक्षात आल्यानंतर त्यांनी रात्री पोलीस विभागाशी संवाद केला, संपर्क केला. तेव्हापासून पोलीस विभागाच्या माध्यमातून युद्ध पातळीवर ताकदीनं तपास सुरू केलेला आहे आणि तपासाच्या माध्यमातून बालविवाह कायद्याअंतर्गत एका व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला. यवतमाळमधल्या राळेगावमधून 34 मुली खरंच बेपत्ता झाल्यात का? हा आकडा नेमका आला कुठून? नेमक्या किती मुली बेपत्ता झाल्यात याबद्दल NDTV मराठीनं रियालिटी चेक केला. त्यातून काय वास्तव समोर आलं पहा. यवतमाळ जिल्ह्यातल्या राळेगाव परिसरातील 14 अल्पवयीन आणि 2 सज्ञान अशा एकूण 18 मुलींचं अपहरण झालं होतं. त्यापैकी 14 अल्पवयीन मुली सापडल्या, 2 अल्पवयीन आणि 2 सज्ञान मुली अजूनही सापडलेल्या नाही. म्हणजे 34 नव्हे तर फक्त 4 मुली राळेगावातून गायब झाल्यात. राळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 2025 आणि 26 दोन्ही पकडून आम्ही जनरली मिसिंगच्या 2 भागमध्ये डिवाईड करतो. 18 वर्षाच्या खाली, 18 वर्षाच्या एबो. त्याच्यामध्ये 18 वर्षाच्या खालीमध्ये गेल्या 12+4 म्हणजे 16 महिन्यामध्ये 18 वर्षाच्या कालीमध्ये 16 मुली अपहरण झालेला होता. त्याच्यापैकी 14 मिळून आलेल्या आहेत, 2 मिळून आलेलं नाही आहे. त्याच्यानंतर जो एबो 18 वालामध्ये 47 मिसिंग झालेला होता, त्याच्यापैकी 45 मिळून आलेला आहे, 2 मिळून आलेलं नाही आहे. म्हणजे टोटल राळेगाव पोलीस स्टेशनमध्ये फक्त 4 मुली आर लेडीज मिळून आलेल्या नाही आहे. हे पोलीस रेकॉर्डवरच्या माहिती आहे तुम्हाला जो मी सांगतो. यवतमाळमधल्या राळेगावमध्ये ज्या मुलीची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती त्या मुलीला बोलावूनही चौकशी करण्यात आली आहे. पण त्यामध्ये मानवी तस्करीचे धागेदोरे सापडले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अक्षय तृतीयेला याच भागात एक बालविवाहाचं प्रकरण समोर आलं होतं. त्याला जोडून मानवी तस्करीचा आरोप करण्यात आला आणि आंदोलन करण्यात आलं. मात्र आकडेवारीचा दाखला देत पोलिसांनी 34 मुली बेपत्ता असल्याचा दावा फेटाळून लावला आहे. तरी पण मुख्य आरोपी मजहर कुरेशी आणि त्याची पत्नी कल्याणी कुरेशी हे दोघे अद्याप रडारवर असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या राळेगाव येथून व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी.